कांग्रेस नेता विजय वडेदीवार ने नागपुर में पत्रकारों से बातचीत के दौरान कहा कि 3 से 9 तारीख तक आयोजित होने वाली ओबीसी मंडल यात्रा का उद्देश्य पूरे ओबीसी समाज को एकजुट कर उनके अधिकारों की लड़ाई को मजबूत करना है। उन्होंने बताया कि यात्रा में सभी ओबीसी संगठनों को आमंत्रित किया गया है। साथ ही उन्होंने राज्य में लगातार बारिश से प्रभावित किसानों की स्थिति पर चिंता जताते हुए कहा कि मराठावाड़ा और विदर्भ में फसलों को भारी नुकसान हुआ है। सरकार को तुरंत वैकल्पिक बीज उपलब्ध कराकर दोबारा बुवाई की व्यवस्था करानी चाहिए और जिन किसानों का पंचनामा नहीं हुआ है वहां तत्काल सर्वे कराया जाना चाहिए। वडेदीवार ने लाडकी बहन योजना और कर्ज माफी की नई शर्तों को लेकर सरकार पर निशाना साधते हुए कहा कि चुनाव के समय कोई शर्त नहीं थी, लेकिन अब आर्थिक स्थिति का हवाला देकर पात्र महिलाओं और किसानों को योजना से बाहर करने की कोशिश की जा रही है। उन्होंने आरोप लगाया है कि सरकार ने कर्ज माफी के लाभार्थियों का आंकड़ा बढ़ा चढ़ाकर पेश किया है, जबकि वास्तविकता में बड़ी संख्या में किसान राहत से वंचित रह जाएंगे। उन्होंने कहा कि सरकार की नीतियों से जनता में नाराजगी बढ़ रही है और इसका जवाब आने वाले समय में जनता देगी। संघटनांना आव्हान आणि विनंती केलेली आहे की मंडल यात्रा अत्यंत ओबीसीच्या हितासाठी, ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या एकूणच ज्या आता अडचणी आणि समस्या आहेत त्यासाठी ओबीसीची एकजूट समाजाची करणं आणि स्वतःचा हक्क मिळवणं हा मंडल यात्रेचा पहिला मोठा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेत। कर्जमाफीचा पत्ता नाही, शेतकरी हैराण आहे आणि दरवर्षी जो शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत, बियाणे उगवले नाहीत, बोगस कंपन्यांनी बियाणे दिले, आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी चिंतित आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ही यात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे। 3 ते 9 पर्यंत विदर्भामध्ये ही यात्रा निघेल आणि सर्व संघटना त्यामध्ये सहभागी व्हाव्या यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे। ही एकजूट ओबीसी समाजाची या निमित्तानं करण्याचा आमचा मानस आहे। लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे। जवळपास आधी 80 लाख सांगत शासनाकडे आता माहीत पडलं की 92 लाख लाभार्थी महिन्याला अपात्र ठेवण्यात आलं। नाही, हे खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। आता ज्यामध्ये मला कळत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तीच अट लावली। आता इन्कम टॅक्स मला IT विभागाकडे यादी पाठवली आणि यातले इन्कम टॅक्स पेड करणारे कोण आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला। आता सहजच आहे की फॉर्म 16 भरून घेतला जातो शेतकऱ्यांना, अनेक लोक भरतात। आता फॉर्म 16 भरल्यानंतर तो इन्कम टॅक्स पे झाला फॉर्म भरल्याबरोबर, त्याचं उत्पन्न काही नाही आहे, अनेकांनी भरून ठेवले आहे। म्हणजे असे लाखो लोक शेतकरी यातून वगळण्याचा सरकारचा डाव आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की कंत्राटी पद्धतीवर काम करणारी माणसं आहेत, अंगणवाडी सेविका आहे, पोलीस पाटील आहे, तो गावातला शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल, तंटामुक्तीचा अध्यक्ष असेल। आता हे शेतकरी आहेत, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेकांना तो फॉर्म 16 भरून घ्यावा लागतो। आता पोराने भरला म्हणून बापाच्या नावानं असलेला शेतकरी असेल, त्याचं कुटुंब गृहीत धरून त्याला तुम्ही कर्जापासून वंचित करत असाल तर ही कर्जमाफी कशाला देत आहे? सगळ्या शेतकऱ्यांना वगळण्याचं काम होत असेल तर हा आकडा फुगवून सांगितला गेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे की 10-12 लाखाच्या पलीकडे शेतकरी या अटी शर्तीच्या मध्ये बसतात, त्याच्या पलीकडे जात नाही आणि फार तर हे 12-15 हजार कोटीची कर्जमाफी असेल आणि त्यापेक्षा शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होणार नाही। पुन्हा शेतकरी कर्जाच्या डोंगरात उभा राहील आणि कर्जात शेतकऱ्यावर मरण्याची पाळी
हे सरकार आणेल अशी परिस्थिती आहे. तर यामध्ये काही अशी वेगळी अट लावली राहिला आहे की महिलांच्या संदर्भात 92 लाख महिलांचं जर वगळलं आहे आतापर्यंत तो आकडा समोर येतो आहे.